अनेकांना माहीत नसलेलं वाईचं अतिशय सुंदर वैशिष्ट्य आज मी तुम्हाला दाखवणार आहे। दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईमध्ये कृष्णेला गंगेसमान मानलं जातं आणि म्हणूनच कृष्णेच्या तीरावरच्या या भागाला गंगापुरी हे नाव देण्यात आलं। प्राचीन काळी वाईला नगरकोट होता। संरक्षणासाठी बांधलेल्या या कोटाला अनेक वेशी होत्या आणि तसेच बुरुजे देखील होते आणि त्यांपैकी 3-4 वेशी आजही गंगापुरी परिसरात पाहायला मिळतात आणि हे बुरुज आजही त्या जुन्या वाईच्या इतिहासाचे मुक साक्षीदार बनून वाईचा आत्मा जपताना जाणवतात। या वेशीला लागूनच अनगळ यांचा वाडा आहे, म्हणून या वेशीला अनगळ वेश असं म्हणतात। पटांगणासमोरच एक भानूंचा आणि एक दामल्यांचा असे 2 पार आहेत। येथील सिंहासनावर लिहिलेला मजकूर श्री कृष्णाबाई चरणी तत्पर लक्ष्मण मोरेश्वर शास्त्री हळवे आणि मंडळी गंगापुरी शके 1825। गंगापुरी घाटाजवळ वेशीला लागूनच कानिटकरांचा सुंदर ऐतिहासिक वाडा आहे। या वाड्यामध्ये श्री राम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांची मंदिरे आहेत। आपल्या वाईचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात आढळणाऱ्या प्राचीन भित्तिचित्रांपैकी तब्बल 70% भित्तिचित्रे ही आपल्या वाईमध्येच आहेत आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे। वरती भगवान विष्णूंची स्वागत मूर्ती दिसते आणि खाली फुलदाणीचे पुसटचे भित्तिचित्र दिसते। इथून आत गेल्यावर सोबतच्या देवळीत कानिटकरांचा वैयक्तिक श्रीराम दरबार पाहायला मिळतो। मध्यभागी श्रीरामांची मूर्ती श्यामवर्णी कृष्ण शिळेपासून घडवलेली दिसते, तर लक्ष्मण आणि सीतामातेची मूर्ती गौर पाषाणात बनवलेली दिसते। कानिटकरांच्या समोर श्रीकृष्णांचं सुंदर मंदिर आहे। पूर्वी या मंदिरासमोर सभा मंडपही होता। या देवळ्यांमध्ये देखील भित्तिचित्रच रेखाटलेली असणार, कारण त्यांपैकी एक स्पष्ट दिसत आहे जे त्रिमुखी षडभुज आणि परशु धारण केलेले भगवान दत्तात्रयांचे असू शकते। ही श्रीकृष्णांची अत्यंत लोभनीय मूर्ती आहे, जिच्या मागच्या देवळीमध्ये देखील भित्तिचित्र दिसते, मात्र त्यावर आत्ताच्या काळात रंगकाम झाल्याचे अधिक जाणवते। आता हे देवकुळ्यांचे यज्ञेश्वर साम मंदिर आहे। शिवलिंगाच्या पाठीमागच्या देवळीमध्ये माता पार्वती या तपस्विनी रूपात आहेत। या मंदिराची शिखररचना त्रिशूलेश्वर मंदिराच्या शिखररचनेप्रमाणेच असल्याने हे मंदिर तितकेच जुने असल्याचे समजते। दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये देवकुळ्यांचा साम कोंडा अशी एक लोकश्रद्धा सांगितली जाते। यामध्ये विटांचे बांधकाम करून साम कोंडले जातात आणि शिवपिंडी पूर्णपणे पाण्यामध्ये बुडवली जाते। 1972 साली वाईमध्ये दुष्काळ पडला होता आणि त्यावेळेस हे साकडं घालण्यात आलं आणि त्यानंतर पाऊस पडल्याची लोकांमध्ये श्रद्धा सांगितली जाते। हे शिवशंकरांचे द्वारपाल चंड आहेत। चंड मुंड द्वारपालांची स्थापना ही जुनी परंपरा आहे। मला या नंदी चौथऱ्यावर गणपतीच्या सोंडेप्रमाणेच काही मानवी आकृत्यांसारखे आकार जाणवले। प्रत्यक्षात असं काही नसून काळाच्या ओघात झीज झाल्यामुळे ही रचना तयार झाली असावी। तरी सुद्धा दगडातही देव शोधणारी आपली भावना इथे नकळत अनुभवायला मिळते। या नरहरीच्या चौथऱ्यावर नरसिंहांच्या सौम्य आणि उग्र अशा दोन्ही रूपातील मूर्ती पाहायला मिळतात। कृष्णा नदीला लागून असणाऱ्या या पायऱ्या प्राचीन जलवास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे। इथेच लहानसे मारुतींचे मंदिर आहे व शेजारीच अश्वत्थ वृक्ष आहे। या वृक्षाच्या मुळांमुळे इथलं दगडी बांधकाम उखडलेलं दिसतं। ही दगडी पंथी आणि हा नाव बांधण्याचा दगडी खुंटा आहे। देवकुळे काका मला इथे सांगत आहेत की पूर्वी कृष्णाबाईचा उत्सव या ठिकाणी व्हायचा आणि इथे दिसणाऱ्या या खाचा ताटी रोवण्यासाठीची जागा असल्याचं ते सांगतात। माहिती आवडली असेल तर लाईक फॉलो नक्की करा।